कृषी प्रधान देश होता, त्याचा खुर्ची प्रदान करून ठेवला. खुर्चीसाठी नुसतं आपल्याकडे वारं जास्त आहे म्हणजे ठाकरे गटाचं. दर्शक हो नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी लोकसभेचे इलेक्शन जे लागणार आहेत एप्रिलमध्ये त्याचे ग्राउंड रिपोर्ट्स करण्यासाठी गावोगावी फिरतोय आणि आता अंधार पडलाय पूर्णपणे. आणि जाता जाता कोल्हापूरला जाता जाता वाटेवरती एक येवती म्हणून गाव लागतं. या गावामध्ये असाच टर्न घेतल्यानंतर खूप सारी लोक आम्हाला आता भेटलेले आहेत आणि आम्ही आता ग्राउंड रिपोर्ट घेतोय. याबद्दल पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या डिजिटल कोल्हापूरवरती. आणि आज जी राजकीय चर्चा म्हणून नाहीये तर तुमची मतं जाणून घेण्यासाठी की बाबा राजकारणाबद्दल कारण प्रत्येकजण तुम्ही मतं करत असताय, मत देत असताय. इतक्या वर्षाच्या राजकारणाच्या फळ्या तुम्ही बघितल्यात, कित्येक राजकारण बघितलंय, त्यामुळे तुमचे अनुभव सध्याच्या इलेक्शनमध्ये येणाऱ्या हे नेत्यांना पण काहीतरी ज्ञान देऊन जातील किंवा त्याचा परिणाम कुठेतरी होईल, यासाठी हे ग्राउंड रिपोर्ट आहेत. पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतो. काका, या गावचेच आहात का? हा, येवती गावचा इकडेच या. नागरिक आहे. नागरिकच आहात. हा, बोला. सध्या लोकसभेचे इलेक्शन लागल, एप्रिलमध्ये लागतील मला वाटतं इलेक्शन आता. आणि त्यानंतर मग नेते तुमच्याकडे मतांसाठी येतील, वेगवेगळे नेते येतील. आता इकडचे खासदार मला वाटतं संजय दादा मंडलिक आहेत ना. संजय दादा मंडलिकांचं आतापर्यंत काम कसं आहे आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते आता उमेदवार असावेत की नसावेत आणि काय वाटतं यांच्याबद्दल? मला संजय दादा मंडलिकांच्या बद्दल पकडतो, सोडा, बोला. थोडी खंत वाटते, कारण जे खासदार होऊन गेलेत तेव्हा त्यांनी आपल्या मतदारसंघातील, लोकसभा मतदारसंघातील या कोणत्या गावांना भेटी दिल्यात असं आजपर्यंत तरी माझ्या हा मुद्दा ना मी खूप भागात ऐकलाय की त्या भागात ते आलेले नाहीत, तिकडे आलेले नाहीत. परंतु मी खूप ठिकाणी हा पण मुद्दा सांगतो की मतदारसंघ खूप मोठा आहे. म्हणजे इकडे गगनबावड्यापासून खाली चंदगडपर्यंतचा पट्टा जर बघितला तर एवढ्या मोठ्या परिसरामध्ये फिरणं काही अडचणी असतील. खूप सारी कामही केलेले आहेत, त्यांचे काही व्हिडिओ सध्या आहेत की त्यांनी कामही केलेले आहेत. त्या मुद्द्यावरती आपण गेलो तर आता तुमचा एक सामान्य नागरिक म्हणून असणारा रोष हा ऐकायलाच पाहिजे. मग आता ह्यावेळी मतदान काय होईल, काय वाटते? यावेळी जे आता ठाकरे गटातून कोणी उभा राहू दे, त्या येवती गावात कमीत कमी 50% मत ठाकरे गटाच्या इकडलं वातावरण आहे असं तुम्हाला म्हणायचंय. तुमची बाजू आहे म्हणून तुम्हाला वाटत असं. तुम्हाला काय वाटतंय का? गावचेच आहात? गावचे आम्ही आहे. बरं, नागरिक. बरं, गावामध्ये आता यांनी जसं सांगितलं तसं ठाकरे गटाचं वातावरण, तुम्ही काय ठाकरे गटाचे आहात का? ठाकरे गटाचं तसं काय नाही, आम्ही तसं काय नाही आहे. पण खासदार कसा असावा, काम म्हणजे गरीबापासून मोठ्यापर्यंत काम व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधी मुळात असतातच काका ह्यासाठी. कामं ही झालेलीच नाहीत, शेतकऱ्यांची सुद्धा कामं झाली नाहीत. आज तडफदार तरुण पाहिजे, नाहीतर इकडे मतदान झालं आणि इकडे आलाच नाही असं नाही. म्हणून तरुण असणार असा नेता पाहिजे. तुम्हाला ठाकरे गटाचा असू दे नाहीतर कोणत्याही गटाचा असू दे, पण तडफदार पाहिजे, कामाचा नेता पाहिजे. मग सध्या डोळ्यासमोर कुठला चेहरा आहे की बाबा हा माणूस इकडे आला, आमचा नेता म्हणून निवडून आला तर आम्हाला बरं होईल, आमच्या कामांसाठी बरं होईल? आज मंडलिक म्हणलं, संजय दादा मंडलिक जर म्हटले तर काय म्हणजे कामाचे काय नाही आहे. आता सगळे कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे. आज तरुण आणि तडफदार, आज कुणाचंही कसलंही काम असू दे, चेतन नरके हे अगदी तरुण आहेत. आणि त्यांच्याकडे कुठलं राजकीय पद आहे म्हणून तुम्ही हे नाव घ्यायला लागलाय? कुठलंही पद असू दे, नाही तर म्हणजे येत्यात आज म्हणजे कळालं म्हटलं कोणतं दुःख गाव दौरे झाले त्याच्यातून झालेला एक संपर्क आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक वाटतं. आणि राजकीय वारसा जसं हे म्हणतात त्यामुळे तुम्हाला वाटते म्हणजे. आणि हाय तसा हाय बी. सध्या मग इकडं महाविकास आघाडीचं जसं हे म्हटलं की इकडनं ही सीट उभा राहिली तर त्यांना आम्ही एक गाव म्हणून पाठीमागे राहील. तर कुणाची, काँग्रेसची असेल, शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असेल, तर आपल्याकडे वारं जास्त आहे म्हणजे ठाकरे गटाचं आहे. ठाकरे गटाचं वारं. ठाकरे गटातनं कोण उभा राहावं असं वाटतं? त्याचं आता काय कुणाचे नाव इच्छुक आहे त्याला कसं समजणार? कुणी उभा राहिलं तर तुम्ही ठाकरे गटालाच बाजूला असणार. काका काय वाटतं तुमच्याकडे येतो? बोला. काय वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीबद्दल आता एवढ्या तुमच्या गावकऱ्यांना, तुम्ही गावात जात ना? हा, गावात. एवढे काय काय मतं आता नवीन चेहरा म्हणलं तर चेतन नरकेच, म्हणजे चांगले म्हणजे होत हे सामान्य जनतेपर्यंत जाणारा म्हणजे नेता आता स्ट्रॉंग हेच चेतन नरकेच. आम्ही काय नाही, पक्षाचे म्हणून नाही, एक म्हणजे तरुण तडफदार नेता असल्यामुळे चेतन नरके. माहिती असं राजकारणाबद्दल म्हणजे आता तरी सर्वसामान्य माणसाने म्हटलं तर कधी आता हे सरकार काय व्यवस्थित वाटलं नाही आम्हाला. म्हणजे त्रासदायक. हा, महागाई बद्दल कुठल्याही क्षेत्रात गेला असा तर महागाईशिवाय काय नाही. इथून पाठीमागे गॅस सिलेंडर होतं 460 रुपये, आता तेच भाव कारण खूप लोक हे मुद्द्यावरती बोलतात. म्हणजे 460 रुपयाचा गॅस गेला आता 1100 रुपये वर. पेट्रोल 70 रुपयाचं पेट्रोल गेलं 110 रुपये वर.
त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं गेलं. आता त्या मानाने बघितलं तर आमच्या खेडेगावात कसं आहे, हजेरी त्या मानाने नाही आहे. 3,000 रुपये उसाला भाव देतात, खरं ते त्याच्यातला निम्मा ऊस बाद होऊन जातो शेतात. त्याला सरकार त्याच्यावर काय ठोस निर्णय घेत नाही. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी शासनाने सरकार अपयशी ठरलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे. ठरलेलं आहे. खरं तरीही सध्याच्या सत्तेत असणारे शासन काय म्हणतायत, सरकार काय म्हणतात की आम्ही विकास केलाय, आम्ही खूप सारं इंडस्ट्रीज आणल्यात, हे आणले ते आणले, लोकांना आता रोजगार खूप मिळत आहेत, त्यांना पैसे मिळत आहेत वर्षाचे 6,000 वगैरे, ह्याच्यातनं त्यांनी मदत केली. ऍक्च्युली सरकारनं काय केलंय, आमचीच बोटं आमच्याच डोळ्यात घातलेली आहे. इकडून लूट केली. ह्याच्या पाठीमागं आता कसं लोकांच्या आता सर्वसामान्य माणसाकडे सध्या 2 व्हीलर आहे, त्याला टॅक्स लागू केला. 4 व्हीलरला टॅक्स लागू केला, म्हणजे फास्ट टॅग केलं. हा हो, त्यांनी त्याच्यामुळे कसं आहे, आमचीच बोटं आमच्याच डोळ्यात घातलेली आहे. इकडं सरकारनं धान्य मोफत दिलं, त्याच्यामुळं आमचा शेतकरी वर्ग कसा आळशी बनला. आणि त्यामुळं काय झालं की जे धान्य पिकवत होता त्या धान्याला भाव कमी पडला गेला. सरकारनं धान्य मोफत वाटल्यामुळं त्या धान्याला आता त्याचं मार्केटिंग त्याचं बंद झालं शेतकऱ्याचं. त्याच्यामुळं मला म्हणजे सरकारचं कसं आहे, इथून पाठीमागचं सरकार कसं होतं, आपण सगळ्याच निघून जाऊया संगत असं होतं. तसं ह्या सरकारचं नाही. शिवसेनेचेच आहे का काँग्रेसचे? नाही, मला पक्षाची कुठल्या बाजू मांडायची नाही आहे. मला माझी स्वतःची वैयक्तिक व्यथा मांडायची आहे सरकार पुढं. सरकारला काय आहे, सरकार कसं आहे, सरकार कुणाचं जरी असलं तर ह्या महागाईवर त्यांनी हे केलं पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. हेच पाहिजे असतं, ह्याचं उत्तर पाहिजे. आज कांदा बघा, त्याला आज लसूण हे जायला गेलं तर लागलीच व्यापारी वर्ग काय करतोय, लसूण बंद. आज आताचे चालूचीच घडामोडी बघा तुम्ही. आता 450 रुपये, 450. मग शेतकऱ्याला जर 2 रुपये जर भेटलं तर लागलीच व्यापारी वर्गाला त्याचं हे वाटतंय, दुःख वाटत असतंय. म्हणताना का नाही, ह्या सरकारला का नाही त्याला ठोस निर्णय घेता येत नाही याच्यावर. म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे किंवा गरिबांच्या हिताचे, सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेता येत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यामुळे या सरकारवरती राग आहे. म्हणजे जरी पक्ष फुटले, 2 गट निर्माण झाले, त्यांच्या पक्षाचं देणे घेणं नाही, परंतु ह्या कामं केलेलं नाहीये, त्यामुळे तुमचा असणारा रोष आहे. मग तुम्हाला काय वाटतं की कुठलं सत्ता आली किंवा कोण नेता आला तर आता इकडल्या लोकल राजकारणावरती की इकडे मग कोण नेता असायला पाहिजे की जेणेकरून ही तुमची कामं किंवा तुमचे प्रश्न मांडले जातात? आणि शेतकऱ्यांची जी व्यथा मांडणार आहे, म्हणजे संसदेत जाऊन तो पुढे यावा, असा नेता असावा. नेता काय आहे माहिती आहे काय, लोकांनी अभ्यासू नेता असावा की त्याला खरोखरच शेतीचा त्याला अभ्यास असावा आणि शेतकऱ्याचं काय हाल होतोय ते त्यानं तिथं संसदेत जाऊन मांडावं. नाव असं नाही, कुणीही उभा राहिला तर तुम्ही त्याच्या पाठीमागे राहणार. खरं फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी असावा तो नेता. कारण आपला भाग, इकडला परिसर मॅक्झिमम 90-95% शेतकरी शेतीवरती अवलंबून आहेत. शेती, जोडधंदे, आपला दुधाचा व्यवसाय. मागे लालबहादूर शास्त्रींनी कृषी प्रधान, आता ह्या सरकारनं कृषी प्रधान देश करून ठेवला. होय, कृषी प्रधान देश होता, त्याचा खुर्ची प्रदान करून ठेवला. खुर्चीसाठी नुसते वडातोड. आज बघा तुम्ही टीव्हीवर जाहिरात कसली आहे, कुठल्याही शेतकऱ्याची एखादी जाहिरात आहे काय बघा तुम्ही, कसल्याही नाही जाहिराती. फक्त नुसतं तुमचा व्यापारी वर्ग किंवा हे जे आहे त्या जाहिराती. नेता म्हणजे काय आहे, नेता म्हटलं तर कसा पाहिजे, गोरगरिबाची कळवळ असणारा पाहिजे, लोकप्रतिनिधी देतो. आपण आता एकदा निवडून दिलं किंवा कुठल्या तरी भावनेच्या आहारी जाऊन लोक निवडून देतात, हे साफ चुकीचं आहे मला वाटतंय. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या बरोबर म्हणजे एक मनात आदर धरून जर राहिला तर तुम्हाला परच्याला सुद्धा कुठं फिरायची गरज नाही. जनता ही तुम्हाला जागा बसून मतदान सोडणार, असं नेत्यांनी वागायला पाहिजे. मग आता जसं हे म्हटलेत की बाबा ह्या पक्षांच्याकडून सरकारच्यामुळे आम्हाला असा त्रास झालाय म्हणून आम्हाला तो बदल पाहिजे, तुम्हाला वाटतंय का बदल पाहिजे? बदल करावाच पाहिजे. मग बदल केला तर कोण तुमच्या डोळ्यासमोर कोण चेहरा आहे? चेहरा असा नाही, नेता कसा जनतेचं कल्याण करणारा असावा, असं पुढे यावं. बरोबर आहे, तुम्हाला तेच वाटतं. 2 ऑक्टोबरला खेडेगावाचा आराखडा तयार करायचा असतो. म्हणजे गावात काय पाहिजे काय नाही याची पूर्ण माहिती, त्याला येणारा खर्च, परत पुढे काय अडचण आहे ना, हे पूर्ण आराखडा पंचायत समिती बंद केंद्र शासनाला त्याची जिल्हा परिषद तिकडे जात असतो, त्यावरतीच ग्रामपंचायत चालते. आम्ही म्हणतो की हे या पाहिजे ते पाहिजे नाही. 2 ऑक्टोबरला जाहीर सभा जी असते तीच यशस्वी व्हायला लागते. ती जर यशस्वी झाली
तरच गाव चालते, नाही चालत नाही. आता सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे. लोकसभेबद्दलच्या चर्चांना आणि लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या अपेक्षांच्यावरती आपण बोललोय. बरोबर आहे, एक नागरिक म्हणून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, प्रत्येकाची वेगळी धोरणं असतात की बाबा या गोष्टीनुसार व्हायला पाहिजे. तर खूप छान मांडणी केलीत. एवढ्या जेवायच्या वेळेला तुम्ही एवढा दिवसभरात थकून आला असाल आणि या वेळेला अंधारात सुद्धा काही लोक आपल्याला याबद्दल मतं देण्यासाठी जमलेत. याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे सर्वांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि खरंच फार छान झाली चर्चा. धन्यवाद.